नमस्कार मंडळी. आज आपला 8वा दिवस आहे आणि आज आपण दिवसभरामध्ये 100 वेळा धन्यवाद बोलणार आहोत. आणि हे धन्यवाद प्रत्येक वस्तूला, माणसांना, प्राण्यांना, रस्त्याला, जे जे आपल्या म्हणजे दिवसभरामध्ये जे लोक आपल्याला भेटतील किंवा जे प्राणी आपल्याला भेटतील किंवा एखादी वस्तू आपल्या म्हणजे किचनमधल्या वस्तू आहेत, घरातला सोफा फर्निचर आहे, प्रत्येकाला 100 वेळा दिवसभरामध्ये प्रत्येकाला 100 वेळा धन्यवाद बोलायचं आहे. जसं की सकाळी उठल्यापासून आपण आंघोळीला जातो, तर मग बादलीला धन्यवाद, ज्या मगाने आपण आंघोळ करतो त्या मगाला धन्यवाद, जो आपण साबण लावतो त्या साबणाला धन्यवाद, आंघोळी करताना म्हणजे जो टॉवेल घेऊन जातो त्या टॉवेलला धन्यवाद, कपड्यांना धन्यवाद, म्हणजे किंवा आपण वॉशरूम यूज करतो ते वॉशरूमला धन्यवाद. म्हणजे हे असं 100 मोजून 100 वेळा धन्यवाद बोला. बघा तुम्हाला कसं वाटतं ते. कारण काय 100 वेळा धन्यवाद बोलल्यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे अवचेतन मनामध्ये धन्यवाद हा शब्द फिट होतो आणि आपल्याला धन्यवाद बोलायची सवय होते आणि आपण आता प्रत्येकालाच धन्यवाद बोलायला शिकलो असू आणि शिकतो. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ आपला धन्यवादवरून आहे. जसं आता समजा मी चहा बनवायला लायटर घेतला हातामध्ये, तर लायटरला धन्यवाद. शेगडी पेटवली, गॅसची शेगडी पेटवली, त्या शेगडीला धन्यवाद. जो टोप मी चहासाठी घेतला त्या चहाच्या टोपाला धन्यवाद. असं 100 धन्यवाद दिवसभरामध्ये बोलायचे आहेत. म्हणजे असं काय नाही सकाळी उठल्यापासून ते 100 म्हणजे आपल्या आंघोळीच्या ह्याच्यामध्ये 100 होतील किंवा किचनमध्ये 100 होतील असं नाही. दिवसभरामध्ये 100 वेळा बोलायचं आहे. मग तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा धन्यवाद बोला. म्हणजे दिवसभरामध्ये 100 वेळा धन्यवाद बोला आणि बघा धन्यवादचा प्रभाव काय होतो, ते काय पडतो ते मला नक्की कमेंट करून सांगा की धन्यवादमुळे काय फरक झाला आणि काय कसं वाटलं. धन्यवाद मंडळी. आज आपला 8वा दिवस आहे आणि हा धन्यवादचा दिवस आहे. तर धन्यवाद मंडळी. माझा हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल आणि मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपल्याला काय अनुभव आला. कारण मला या व्हिडिओमुळे बरेच अनुभव आलेले आहेत, बरेच अनुभव आलेले आहेत. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. बघा तुम्हाला 100 वेळा दिवसभरामध्ये 100 वेळा धन्यवाद बोलून तुम्हाला काय फरक पडतो ते. मला वाटतं 3ऱ्या-4थ्या दिवशीच तुम्हाला फरक पडेल आणि बघा धन्यवादची सवय होईल आणि एक मानसिक समाधान मिळेल. मेन म्हणजे मानसिक समाधान मिळेल, मनाला शांती मिळेल. बघा तुम्ही हे करून. आणि हा व्हिडिओ आवडला असला तर मला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. धन्यवाद.